मी आता बोलत होतो, आता पिल्लूला बोलत बोलत खाली बोल खेळ उठला आणि मग कंदी आता गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. खालच्या ब्लॉगची एडिटिंग करायचे आहे. आता बँकेत चाललोय. आता काल ATMचं चालू पिन नक्की काय नक्की समजून झालं. 11:30 वाजले. तर 11:30 वाजता चाललोय मी आणि आबा. त्यांचं पण काही काम आहे, ते पण करायचं. पेन घेतो. बँकेत पेनचं लय अवघड असतं. आपलं स्वतःचं पेन घेऊन गेलेलं बरं. पेन आता बघितलं पण भेटला नाही. की कुठे गेला काय समजेना. एक्झाम झाल्यापासून मी कुठं काय फेकले मला समजून झाले. हुडकायला पाहिजे मला. क्वेश्चन पेपर मी आता बघितले ना, भीती वाटते रिझल्ट काय होईल ते. आता हुडकताना क्वेश्चन पेपर दिसलं एक्झामचं, भीती वाटते बघून त्याला रिझल्ट नक्की काय येईल ते. म्हणजे माझे TYचे मित्र होतं, ते तर झाले पास. रोहन देशमुख. आम्ही सुद्धा पास व्हावं एवढीच इच्छा आहे. A few moments later. SBI मध्ये काही काम नाही झालं. नेटवर्क काय तर गेलं होतं. मायने चालू आहे. मायनीमध्ये बघू होतं एक काम. ATMचा पासवर्ड चेंज होतोय का. दुसरं पण काही काम आहे आबांचं, ते सुद्धा होईल मायनीमध्ये. 2 hours later. मायनीतून आल्यापासून यूट्यूबवर व्हिडिओ बघत बसलो होतो आणि डाउनलोड केलेलं मूवी. आता 4 वाजलेत. वहिनींचा फोन आला होता, मळ्यात मध्ये या, थोडं काम आहे तरी आणायचं आहे वाडीमध्ये. बोलवले, जातो तर बघतो गाड्या आहे का नाही. तर गाडीवरनं आणायचं आहे ते आणायचं ते. सुट्ट्या लागल्या तर फिराय कमी. सुट्ट्या लागल्या तर मला फिराय कमी, कामात जास्त येते. हो काय म्हणते. ही 2 पोती आणायची होती चक्कीमध्ये. 2 काय तर आहेत त्याच्यामध्ये. A few moments later. वाटतं रे पाऊस येईल. वातावरण असं झालंय पावसाचं. हवा सुटली आहे, थेंब पडते पावसात. आला आला आला. इकडे ढग नाही रे, इथे कसं ढग आहे तेवढं. हो, पावसाचं वातावरण झालं होतं पण आता ऊन पडले. म्हणजे वीज चमकली होती आणि असं वातावरण झालं होतं आणि पाऊस सुद्धा पडत होता थोडा. तर 10 मिनिटात काय झालं, शांत झालं सगळं. आता ऊन पडले. येता येता वाडीत येताना पिल्लू सुद्धा बरोबर आलं. ऊन पडले ना आता. मगाशी पाऊस होता, आता कायच नाही. पाहिजे तेवढा लागल.
7 वाजता निघून पोहोचणार 7ला पोहोचणार. ती हँडबॉल आहे आणि तो आहे ते व्हॉलीबॉल. तुम्ही खेळताय ते व्हॉलीबॉल. हो ते हँडबॉल आहे त्यामुळे त्याला ग्रीप आहे रे. आणायचा दे 1000 रुपये. नाही तर 200 काढा घेऊन येतो पाहिजे असला. मैदान पाहिजे नाही एवढं. मैदान करू घे रे. शाळेपाशी मस्त मैदानच आहे. व्हॉलीबॉल खेळ सुरू चालू करूया संध्याकाळी. कुठं पण मैदान बघून. मैदान शाळेत होय शाळेत तिथे एक माहोल तयार होईल रे. आहे की नाही. तिथं सगळी पोरं येतील खेळायला. लाईटीची सोय जर केली की नाही तिथं ऑलरेडी हाय लाईटीची. आहे की नाही. फक्त चांगला गडद उजेड पाहिजे. गडद उजेड पाहिजे पांढरा शिकवत. पाय ना हाणताय ना हात दुखायचं काय विषय. हात कपाय. A few moments later. फुटबॉल खेळत होतो मगाशी. आता फुटबॉल खेळत होतो पण बॉल होते. एक व्हॉलीबॉल होता, एक हँडबॉल होता. तो एक पिल्लूकडे आहे तो हँडबॉल आहे आणि माझ्याकडे आणि सोनूकडे होता तो व्हॉलीबॉल होता. तर दमलो यार. घाम पूर्ण निघाला. आता व्यायाम अगोदर केला नव्हता कधी. म्हणजे महिन्याभरामध्ये काही व्यायाम नाही केला. आत्ताच तेवढा फुटबॉल खेळतोय. व्यायाम करायचा आहे पण यार माझं सकाळचं उठू वाटत नाही लवकर. किती पण उठायचं म्हटलं तर. आता 7:30 वाजून गेले तर जातो घरी. फ्रेश होतो जरा आणि जरा यूट्यूबचे व्हिडिओ बघायचं. थोडं काय शिकायचं आहे. त्याला सुद्धा टाईम भेटेन झाला आहे काय. लॅपटॉप पाहिजे मला. दादा म्हणते बॉल कशाला घालवला रे. काय इकडे फेकतोय. तिकडे जा. घराकडे जा. इकडे येऊ नको मागे. घराकडे जा. आवडता कधी लॅपटॉप दुरुस्त करून आणायचा काय माहीत. मला काय फोटोशॉपमध्ये एडिटिंग शिकायचं आहे. प्रीमियर प्रोमध्ये थोडी एडिटिंग शिकायचं आहे आणि कॉम्प्युटर लँग्वेज जे कोर्स आहे ते सुद्धा करायचं आहे. प्रॅक्टिससुद्धा करायचं आहे. त्यासाठी लॅपटॉप पाहिजे. तो लॅपटॉप कधी दुरुस्त व्हायचा काय माहीत. नाही तर सुट्ट्या संपायच्या लॅपटॉप दुरुस्त व्हायचा. नंतर एकदा कॉलेज चालू झालं टाईमच भेटत नाही काय. किती पण झालं तरी. एक फर्स्ट इयर संपलं त्यामध्ये बघितलं दिवस जातो एका कॉलेजमध्येच. 8:30ला घरनं निघायचं. 7 वाजता कधी कधी यायचं माघारी घरी. 6 वाजता यायचं. त्यामुळे दिवस पूर्ण निघून जातो. नंतर आल्यावर असं वाटतं कधी झोपतोय असं. घरी येऊन अभ्यास करू वाटत नाही काय. काय रे तुला बोलायचं आहे. हा बोल. काय बोलायचं आहे. हा बोल बोल. असं बोल असं बोल. काय होतंय रे. मी आता बोलत होतो. आता पिल्लूला बोलायचं. बोल आता. खाली बोल खेळ होता आणि मग कंदी आता लगवा आणि का बोल का आणि नकल का ते पिल्ला आणि त्या फुटता वाटतं आणि मग फसता आलं ते आणि गोल खेळता. तू आजार आहे ना. हा आजी आहे की. मग कशाला एवढे बोलतोय. काला घाली त्याला पिला झालं. ओके चला आता मी बोलतो बरं का. ओके आता घरी जातो. 7:30 वाजले. त्या फ्रेश होतो. थोडं यूट्यूब व्हिडिओ बघतो. नावजापर्यंत आता फोन करून विचारतो भाई लॅपटॉप कधी व्हायचा दुरुस्त यार. नाहीतर कॉलेज चालू झालं काय टाईम भेटत नाही. बघितले आता फर्स्ट इयरमध्येच.
आता 9 वाजले तर 9 सव्वा 9 झाले तर टाईम बघू शकता मागे. आणि आज लवकर झोपायला लागणार आहे कारण की उद्यापासून आमचा देव येतोय. म्हणजे पूर्ण मंदिर आम्हाला धुवायचं आहे. नंतर पूजन करायचं आहे ज्योतिबाचं. म्हणजे गावामध्ये जेवढी पण मंदिर आहे त्याचं पूजन करायचं आहे. त्यासाठी लवकर उद्या उठायला लागणार 4 वाजता. 4-4:30 वाजता उठून मला आंघोळ करायला लागणार पहिल्यांदा. कारण की गावामध्ये आहे सुद्धा. त्यासाठी त्याचं लग्न झालं नाही त्यानं शिकायत असतं. मला लवकर उठून सगळं उरकायला लागणार माझं. 9:15 वाजत झालं. झोपतो मग आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब आणि फॉलो. सबस्क्रायबर वाढून झाले माझ्या डोक्यात पाक दही झाले. वाढवू दे ना बाई सबस्क्रायबर. बाय बाय.